बघा किती छान दिसत आहे आपली रेसिपी। आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊ। नमस्कार मंडळी, आज आपण तुम्हाला दाखवत आहोत उकडलेल्या अंड्याची एक भन्नाट रेसिपी। नक्की तुम्हाला ही आवडेल। आपण उकडलेली अंडी आहेत ती कापून घेऊया पहिली। उकडलेल्या अंड्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। बलक आपण साईडला ठेवायचा। हे साहित्य आपण आता मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सरला हे वाटण करून घेतलं। तेलामध्ये आपण उकडलेली अंडी कापलेली यावर व्यवस्थित फ्राय करून घेऊया। थोडीशी हळद घातली आपण यामध्ये। लाल तिखट घालायचं और चवीनुसार मीठ। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। आता या तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया। आता यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण केलं आहे ना ते यामध्ये आपण टाकून घेऊ। आणि आता व्यवस्थित आपण हे चमच्याने ढवळून घेऊया। खूप भन्नाट रेसिपी होणार आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा। आपण आता हे वाटण शिजत ठेवू मंद आचेवर आणि त्यासाठी जे लागणारे जे मसाले आहेत ना ते आपण बनवून घेऊया। धने पावडर, त्यात थोडंसं जिरा पावडर, घरगुती लाल तिखट मसाला आणि गरम मसाला। हे मसाल्याचं मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेतलं। आता आपण यामध्ये मसाल्याची पेस्ट टाकून घेऊया। पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेऊया। आता या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे। बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण हे फ्राय केलेले अंड्याचे तुकडे आपले एकजीव करून घेऊया। हा बलक तुम्ही ॲडिशनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात ॲड करू शकता, तुम्हाला नको तर तुम्ही नका ॲड करू। आता या मिश्रण आपण गरम पाणी टाकून घेऊ व यामध्ये व्यवस्थित मिश्रण चमच्याने ढवळून घेऊया। यात आपण मिरची टाकून घेऊया बारीक कापलेल्या। आता आपण हे झाकण लावून घेऊया। आता हे झाकण काढून घेऊ आपण। यामध्ये आपण आता बटर मिक्स करूया। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, त्या बटरने अजून याला छान टेस्ट येणार। आणि आपण यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया। बघा किती छान दिसतंय। आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि आपण अशी सर्व केलेली आहे पावासोबत। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की आवडेल।